नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता ढवळे मात्र घरातून निघून गेल्यावर सत्याही तिथून निघून जातो. त्यानंतर आता सुधाकर रवीकडे येतो आणि रवीला सांगू लागतो की हे बघ, आता तर तुझ्या सगळं लक्षात आलंच असेल तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगतो, जर त्या मुलीशी तुझं लग्न झालं ना तर मला जिवंतपणे मरण यातना भोगावे लागणार आहे. त्यामुळे आता तुझा निर्णय तूच घे, पण मला ती मुलगी या घरामध्ये चालणार नाही असं मात्र आता सुधाकरने ठणकावून सांगितलेलं असतं. आणि आता इकडे रवीचाही नाईलाज झालेला असतो. सुधाकर तिथून निघून गेलेला असतो, परंतु आता रवी आणि मीरा टेन्शनमध्ये येतात की आता करायचं तरी काय. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की रवी मीराला म्हणतो, वहिनी तूच म्हटली होतीस ना की मी तुमचं लग्न लावून देईल, मग आता काय झालं, आता काय करू मी, असं म्हणून तो बोलू लागतो. तर तेव्हा मीरा म्हणते, मला कळतं आहे, पण एवढ्या कमी वेळामध्ये सगळ्यांचं मन कसं काय वळू तेच मला कळत नाही. तेवढ्यात मात्र तिथे सत्या येतो. काय चाललं आहे असं विचारतो. त्यानंतर मात्र आता पुढे सत्या म्हणतो, तुला एकच प्रॉब्लेम आहे ना, तुला ती मुलगी पाहिजे आहे ना, तर आता तू सत्याचा भाऊ आहे, घाबरायचं नाही, तुला ती मुलगी मिळवून द्यायचं काम माझं आहे. आणि असं म्हटल्यावर आता इकडे रवीला सगळ्यात मोठा सपोर्ट भेटलेला असतो, त्यामुळे आता तो प्रचंड खुश होतो. परंतु मीराला मात्र आता कळतच नाही की अचानक सत्यामध्ये एवढा बदल कसा झाला. मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.